केसरी न्यूज मराठी मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। बघूया सविस्तर बातमी। नांदेड, परभणी आणि हिंगोलीत रात्री भूकंपाचे जोरदार झटके, नागरिक घराबाहेर, भीतीचे वातावरण। नांदेड, केसरी न्यूज मराठी विशेष प्रतिनिधी। भूकंपाचे झटके जाणवले। गुरुवारी पहाटे 9 जुलै 2026 रात्री सुमारे 1:37 महाराष्ट्रातील मराठवाडा भागात भूकंपाचे झटके जाणवले। नांदेड, परभणी आणि हिंगोली या 3 जिल्ह्यांमध्ये हे धक्के स्पष्टपणे जाणवले। राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानुसार या भूकंपाची तीव्रता 4.2 रिश्टर स्केल इतकी होती। केंद्र परभणी जिल्ह्याजवळ सुमारे 7 किलोमीटर दक्षिण-पूर्व होते। 63.86 फेसबुक 86। रात्रीचा वेळ असल्याने अनेक कुटुंबे झोपलेली होती। अचानक आलेल्या झटक्याने घरात झोपलेले महिला, पुरुष आणि लहान मुले घाबरून घराबाहेर धावले। रस्त्यावर, ओसाड मैदानात आणि घरासमोर बसून लोकांनी रात्रभर जाग राहण्याचा निर्णय घेतला। लय मोठा झटका आला, पुन्हा येईल का, अशा चर्चा सर्वत्र रंगल्या होत्या। भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। नांदेड शहरासह ग्रामीण भागात, परभणी आणि हिंगोलीतील अनेक गावांमध्ये लोकांनी घर सोडले। काही ठिकाणी घरांच्या भिंती हलल्याची, पत्रे खळखळल्याची भावना व्यक्त केली गेली। सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा मोठी नुकसान झाल्याचे वृत्त नाही। प्रशासनाचे आवाहन। जिल्हा प्रशासनाने नागरिकांना घाबरू नये, अफवांवर विश्वास न ठेवता शांत राहण्याचे आवाहन केले आहे। भूकंपानंतर दुसरे झटके येण्याची शक्यता लक्षात घेऊन सावधगिरी बाळगण्याचे सांगितले आहे। भूकंप हा मराठवाडा भागात अधूनमधून होणारा नैसर्गिक प्रकार आहे। नागरिकांनी तयारी ठेवावी, असे तज्ज्ञांचे मत आहे। पुढील बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, बेल आयकॉन दाब आणि कमेंट करायला विसरू नका। अर्धापूर, महाराष्ट्र।